नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री हसन मुश्रीफ यांची आज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर पाहूया माननीय श्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद. बैठक झाली आणि ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. तर आपल्याला माहिती आहे की आता आपण जोपर्यंत या कोरोना व्हायरसवर लस आणि औषध निघणार नाही तोपर्यंत आपल्याला फिजिकल डिस्टन्स, हात वरचीवर धुणं आणि प्रिकॉशन बाळगणे फार महत्वाचं आहे. या खरीपाच्या आढावा बैठकीमध्ये आपले राज्यमंत्री राजेश तटकरे साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा फुले वहिनी, दोन्ही खासदार लोखंडे साहेब प्रत्यक्ष हजर होते. सुजय विखे पाटील हे कॉन्फरन्सद्वारे हजर होते आणि आपल्या जिल्ह्याचे जवळजवळ सर्व विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी भाग घेतला. आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्हा हा राज्याचा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे त्याचं क्षेत्र फार मोठं आहे आणि 2 विभागामध्ये हा जिल्हा विभागाला गेलेला आहे. काही तालुके हे बागायती आहेत आणि काही तालुके हे कोरडवाहू आहेत. आणि यामध्ये सगळ्यांचीच अशी मागणी होती की यावेळेला जो हवामान विभागानं अंदाज दिलेला आहे त्यामध्ये पाऊस हा चांगला पडणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा पाऊस चांगला पडला होता, पाण्याची पातळी चांगली आहे आणि सगळ्यात म्हणजे यावर्षी सगळ्याचंच उत्पादन चांगलं वाटणार आहे. आमच्या जिल्ह्यात, मी कोल्हापूर जिल्ह्यात येतोय, मला आमचे कार्यकर्ते आणि पुढारी सांगत होते, साहेब एकरी 5 ते 10 टन एकरी ऊसाच्या टनेमध्ये वाढवली. का तर आता आम्हाला दुसरं काम नसतं, आम्ही शेतातच जाऊन बसतो. आता म्हणजे पुढारी आणि कार्यकर्ते रोज शेतात गेले, फॅमिली त्यांची गेली की अर्थातच शेतीवर लक्ष जातं, जनावरांच्या लक्ष जातं. आणि मला वाटतं ह्या वर्षी सुद्धा अहमदनगर जिल्ह्याचा खरीपाचा उच्चांक होईल असा माझा अंदाज आहे. आता दोघांनीच मागणी केली की युरिया आणि इतर खतं, DAP किंवा सुपला, ही जी खतं आहेत त्याची फार मोठा काळा बाजार होतो. आणि हे कृषी सेवा केंद्रवाले आहेत किंवा हे सहकारी संस्थाही की लिंकेज, म्हणजे हे खत घेतलं तरच हे घ्यायचं अशा पद्धतीनं अडवणूक करतात. त्यांच्यावर आणि त्यांच्या कंपनीवर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. जर सातत्याने हे होत असेल तर त्याचं लायसन्सच रद्द करायचं असं शेती अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. या युरियाची उपलब्धता आणि सगळ्याच खताची उपलब्धता ही अतिशय चांगली आहे. त्याचं कारण काय की रेल्वे फक्त माल वाहतुकीचीच रेल्वे चालू आहे, बाकी सगळं बंद आहे. त्यामुळे रेल्वेचे वॅगन, त्याचं रेक पॉईंट हे व्यवस्थित आहे. त्यामुळे खताची उपलब्धता अतिशय चांगली राहील, त्यामध्ये काळा बाजार होणार नाही आणि लिंकेज होणार नाही याची खबरदारी प्रशासन निश्चितपणाने घेईल. विशेषतः जे बियाणं आहे, मग ते सोयाबीनचं असेल किंवा इतर बियाणं, याची सुद्धा कमतरता भासणार नाही. चांगल्या पद्धतीनं आणि जे लागेल ते बियाणं हे कृषी खातं आमचं उपलब्ध करून देईल. तिसरी मागणी लोकप्रतिनिधी होती की मागेल त्याला शेततळं ही योजना राज्य सरकारची होती. गेल्या वर्षी 15,074 शेततळी पूर्ण झाली. 13,876 शेततळ्यांचे 68 कोटी आणि 12 लाख रुपये अनुदान प्राप्त झालं आणि 6 कोटीचं अनुदान अजून अप्राप्त आहे. त्यासाठी आम्ही निश्चितपणानं थोडंसं कोरोनाचं संकट आल्यामुळं हे अनुदान मागे राहिलं असेल, परंतु या शेतकऱ्यांना हे ताबडतोब अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दुसरी एक लोकप्रतिनिधी मागणी होती किंवा पीक विम्याबद्दल. त्या विमा कंपन्या आपल्याला लवकरात लवकर आपल्याला पीक विमा देत नाहीत किंवा हवामान केंद्रावर आधारित जे फळविक विमा आहे त्याची सुद्धा फार मोठी अडचण होते. आम्ही माहिती घेतली त्यावेळेला 236 कोटी 76 लाख हे पीक विमामध्ये शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहेत. पीक विम्याचे पैसे 15,000 शेतकऱ्यांना अजून विमा मिळालेला नाही.
24,131 लोक शेतकऱ्यांना हा विमा मिळालेला आहे. आता हे 15,000 जे लोकांना मिळालेलं नाही त्याचं विमा कंपनीच्या ज्या काही अडचणी सांगितल्या जात आहेत, विशेषतः त्याने पूर्णपणाने ह्याला नाकारलेला आहे. कारणं कशी काय तिचा तपासण्याची आवश्यकता आहे ते आम्ही तपासू. आणि जो फळ पीक विम्याचं जे आहे हवामानावर आधारित त्याच्या 40 कोटी वितरित झालेले आहेत, परंतु अनेकांना सुद्धा फळ पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्याची कारणं त्यांनी सांगितली की हवामान केंद्रावर आधारित असल्यामुळं त्यांनी काय ती दिलेली नाही, ती त्रुटी दाखवलेली आहे. मला वाटतं यामध्ये सुद्धा कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी सातत्याने कृषी मंत्री केंद्राची याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि या इन्शुरन्सचे पैसे सुद्धा लवकरात लवकर मिळणं आणि जे विमा कंपनीनं जे नाकारलेलं आहे त्याचा पुन्हा फेरविचार करावा अशी विनंती करण्याचं आजच्या बैठकीमध्ये ठरलं. बाधित झालेले आणि परवा अवकाळी पाऊस जो पडला त्याच्यात नुकसान भरपाई द्यावी अशी अनेकांची अनेक मागण्या होत्या. त्यामध्ये सुद्धा आपण निश्चितपणे लक्ष घालू. परंतु आज या खरीप आढाव्याच्या निमित्ताने खतांचा काळाबाजार आम्ही होऊ देणार नाही. खतामध्ये लिंकेज आम्ही ही पद्धत सुरू करू देणार नाही. जे बियाणं लागेल शेतकऱ्याला ते दर्जेदार उत्पन्न करून देणं उपलब्ध करून देऊ आणि खताचा पुरवठा हा आम्ही कमी पडू देणार नाही. आणि जे या पीक कर्ज विम्याच्या आधी मी तुम्हाला त्याची माहिती दिलेली होती की अतिशय म्हणजे कोरोनासारखं संकट असताना सुद्धा आणि आपल्या राज्याची आर्थिक तुम्हाला माहिती आहे की आमचं 42,000 कोटी रुपयाचं मार्चमध्ये आम्हाला अपेक्षित असलेलं उत्पन्न हे 12,000 कोटी रुपये मिळालं. तरी सुद्धा शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची रक्कम आहे त्यामध्ये आम्ही शासनानं देण्यामध्ये कसली हायगाई केलेली नाही. आपल्याला माहिती असेल की महात्मा फुले शेतकरी योजना एकूण अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 2,15,149 शेतकऱ्यांना जवळजवळ 1,218 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणि नॅशनलाइज बँका ज्या आहेत कमर्शियल बँका ते 23,674 शेतकरी आहेत आणि त्याला 242 कोटी रुपये मिळालेले आहेत. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात राज्यामध्ये जास्त 1,460 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली. आणि आता आम्ही या बँकांना सांगितलेलं आहे की आता खरीपाच्या पीक कर्जामध्ये आता हायगाई करू नका. तुमचा NPA गेलेला आहे, तुमचं कर्ज सरकारनं वसूल करून दिलेलं आहे. आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आतापर्यंत या खरीपामध्ये 2020 या खरीप सालामध्ये 123 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलेलं आहे. त्यांच्याकडे 85 ते 86% कर्ज वाटपाचा हिस्सा आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आणि 14 ते 15% या व्यापारी बँका म्हणजे नॅशनल बँकेकडे आहे. त्यांनी 3.26 कोटी वितरित केलेलं आहे. त्यांनाही मी मगाशी बोलून घेतलं होतं. त्यांनाही सांगितलं की बाबा या कोरोनाच्या धर्तीवर तुम्ही स्टाफ वाढवा. कारण प्रोजेक्ट तत्पुरे साहेबांची आणि खासदार लोखंडे साहेबांची तक्रार होती की ते स्टाफ कमी आहे या नॅशनल बँकेच्याकडं, ते इकडे लक्ष देत नाही, तर त्यांनाही आपण देण्याची व्यवस्था केली आहे. म्हणजे शेतकऱ्याप्रमाण म्हणजे रोहित्र MSCBच्या अधिकाऱ्यांना मी विचारलं की उन्हाळ्यामध्ये प्रमाण जास्त वाढलेलं आहे. दर आठवड्याला ते 100 DP बसवून देत आहेत. 359 DP आता नादुरुस्त आहे तर बसवायचं आहे. त्यांनी सांगितलं मला की आम्ही या 2-3 आठवड्यात हे पूर्ण करू. परंतु हे प्रमाण या उन्हाळ्यामध्ये वाढते. जर आपण DP बसवली नाही तर जे आलेलं पीक आहे ते जळून जाईल, ते वाढून जाईल. याची दक्षता MSCBने घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे शेतकऱ्याला बागायतदार शेतकऱ्याला असलेलं पाणी मिळण्यासाठी त्याचे लाईटचं त्याच्या DPचं नुकसान होणार नाही ते ताबडतोब चालू कशी होईल त्याचं लक्ष आम्ही देऊ. आणि या खरीपासाठी या शेतकऱ्यांचा आपण जे त्यांना लागेल ते वस्तू पुरवठा करण्याचं आश्वासन या निमित्ताने आम्ही तुम्हाला देतोय. जाहीर केलेलं आहे. आपण तोही विचार करतोय. मला काय कारण मी त्या खात्याला मंत्री नाही. लवकरात लवकर निर्णय होईल. आता एज्युकेशन फ्रॉम होम असं सुरू होईल असं वाटतं. गावामध्ये टँकर आता सुरू झालेले आहेत आणि हे टँकर देण्याचे अधिकार आता प्रांतांना शासनाने दिलेले आहेत. जिथे जिथं पाणी टंचाई असेल आणि टँकर मागणी होईल त्यावेळी तात्काळ आम्ही कलेक्टरला सांगितलं बाबा प्रांताला
बँकेत द्यायला सांगा. आता महिना 1.5 महिन्यात राहिलेला आहे. खरीप विषय संपला. बातमी वेगळी करा खरीपाची. विसरू नका सगळं. झालं की अन्याय होते आमच्यावर. किती बैठका झाल्या आता त्याला तेवढंच आपल्याला हा आज भरपूर बैठका झाल्या तर तेवढंच एक विषय आहे. नाही असं नाही. काय आहे की तुम्हाला माहिती देणं आणि लोकांना आणि शेतकऱ्यांना अवगत करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण हे शासन हे गंभीर आहे म्हणून खंबीर आहे. जबाबदारी आमची, खबरदारी तुमची, असं एक सरकार आहे उद्धव ठाकरे. पत्रकारांच्या सहवासात राहून आपण संपादनाचं काम हे बघा, मला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून आल्यानंतर महिन्यात 1.5 महिन्यातच हे कोरोनाचं संकट, हे जागतिक संकट आलं. आणि यावेळेस आम्ही प्रांजळपणाने तुम्हाला सांगितलं असतं तर त्याला मी मारला असता की असं संकट येणार आहे. 200 राष्ट्र जगातली यांना झळ बसणार आहे. लॉकडाऊन होणार आहे. सगळी देवळं बंद होणार आहे. जत्रा बंद होणार आहे. सगळे धर्मांची प्रार्थना स्थळं बंद होणार आहे. लग्न बंद होणार आहे. लॉन बंद होणार आहे. लग्न मंडप म्हणजे हॉटेल्स, म्हणजे इतकं होईल. आता त्यात स्पेनची राजकन्या सुटली नाही, इंग्लंडचा राजपुत्र सुटला नाही, इंग्लंडचा पंतप्रधान सुटला नाही आणि वाघही सुटला नाही. त्यामुळे धर्म, कुठली जात, पंथ हे काही नाही. इतकं मोठं हे संकट हे येईल असं कधी आपल्याला पृथ्वी स्थापन झाल्यापासून मला वाटतं हे सगळ्यात मोठं संकट आहे. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या वेळा मरकतचा कार्यक्रम झाला दिल्लीचा आणि जे लोक आले त्यापासून आपल्याला त्यावेळेला लागण सुरू झाली. त्यावेळा मला अहमदनगर जिल्हा हा हॉटस्पॉट होईल असं वाटत होतं. तर मला तुम्हा सर्व नागरिकांचे, अहमदनगर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचे, जागरूक नागरिकांचे आणि प्रशासनाचे मला अतिशय धन्यवाद दिले पाहिजेत की आपण रोखू शकलो. कारण तुम्ही आठवा तो दिवस पहिला ज्यावेळेला आपला कोरोनाचा पेशंट मिळाला होता आणि आज त्याचा वेग किती वाढला असता. एका जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नसताना आज त्या जिल्ह्यांची काय अवस्था झालेली आहे. मी काही त्यांना दोष देत नाही. मग त्यामध्ये सोलापूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, त्यावेळा आपल्याकडे पेशंट मिळाले होते, तिथं काही नव्हतं त्यावेळा. तर हे मध्ये सगळ्या नागरिकांनी सहकार्य केलं. विशेषतः या लॉकडाऊनच्या काळात, संचारबंदीच्या काळात काही पोलीस अधिकारी काही केलं असेल, परंतु ते त्यांच्यासाठी केलं, त्यांच्या जीवासाठी केलं, त्यांच्या कुटुंबियाच्या जीवासाठी केलं, त्यांच्या समाजाच्या जीवासाठी केलं. आपण हे समूहानं राहणारे लोक आहोत. त्यामुळे आपला सगळ्यांचा संसर्ग येणार. आता मी सोशल वर्कर आहे आणि मी सोशल डिस्टन्स पाळायला म्हणा, हे कसं शक्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे आमचं काम काय. परंतु इतकी हे असताना सुद्धा आपण रोखू शकलो. आणि मला विशेषतः मुकुंदनगर, आलमगीर, संगमनेर, जामखेड या सगळ्या नागरिकांचे आभार मानले पाहिजे. त्यांच्यावर काही काळामध्ये थोडासा अन्याय झाला, त्यांची गैरसोय झाली, त्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची माफी तर मागतोच आम्ही, परंतु हे त्यांच्यासाठी होतं. आणि विशेषतः पोलिसांनी, प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं आणि मला वाटतं हे आपण रोखू शकलो. आता पुढच्या काळात हा धोका संपलेला नाही. जोपर्यंत लस आणि औषध येणार नाही, जोपर्यंत लोकांच्या ती भीती जाणार नाही, तोपर्यंत हा कोरोना संपणार नाही. आता आपल्याला खबरदारी घेऊनच या पुढच्या काळात तोपर्यंत आपल्याला राहावं लागेल. आणि म्हणून एकूण आपण 1533 सॅम्पल्स, ते सॅम्पल तपासण्याचं प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा सुद्धा आपलं जास्त आहे. आपण तपासले होते. एकूण बाधित म्हणजे पॉझिटिव्ह 43 होते. ग्रामीण भागामध्ये 34, महानगरपालिका एरियामध्ये 8 आणि इतर जिल्ह्याचा 1. आता एकूण बाधित म्हणजे नमुने जे निगेटिव्ह आले ते 1453 आणि अहवाल अजून अप्राप्त आहेत ते 15 लोकांचे आहेत. ते मला वाटतं 1-2 दिवसात येतील. आता या 43 जे रुग्ण आहेत पॉझिटिव्ह, त्यामध्ये 16 विलगीकरण कक्षामध्ये आहेत आणि 24ला आपण मुक्त केलेला आहे, म्हणजे त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे. आता त्या रुग्णांच्या सहवासामध्ये आलेले म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट किंवा इतर ट्रेसिंगने आपण 1612 लोकांना आपण
सव्वाशे झालेल्या लोकांना ट्रेसिंग केलेलं आहे. त्यापैकी 886 लोकांना तीव्र जोखमीचे म्हणून त्यांना आपण क्वारंटाईन केलेलं आहे. एकूण कमी जोखीम ही 726 लोकांची आहे. दुर्दैवानं 2 रुग्ण हे मयत झालेले आहेत. आता एकूण आपल्याकडं ज्या मी गेल्या वेळी सांगितलं होतं की आपण 4000 खाटा बेड्स त्या उपलब्ध ठेवलेल्या आहेत कोविडसाठी. त्यानंतर आपल्याकडं हेल्थ सेंटर, डेडिकेट कोविड हॉस्पिटल 4, डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर 22 असे जवळजवळ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4000 खाटांचा तपशील आहे. आता हे कधी होईल जाईल व हे मला अनेक जण विचारत आहेत किंवा हे आपलं शेवटच्या व्यक्तीचा अहवाल जो आहे तो 10 मेला आपल्याकडे येईल आणि 10 किंवा 11 तारखेला आपण ग्रीन झोन मध्ये जाऊ असं आम्हाला खात्री आहे. ऑरेंज झोन आता लॅब टेस्टिंग चालू व्हावं आपल्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशी परवानगी आपण मागितलेली आहे. ती सुद्धा जास्तीत जास्त 10 मे पर्यंत आपण चालू करू शकू. आणि त्यामुळे काय होईल की आपण लवकरात लवकर त्याचे टेस्ट रिपोर्ट येतील आणि त्याला आपल्याला बारकाईने लक्ष देता येईल. सहकार्य केलं प्रशासनाला तर मला वाटतं आपला हा जिल्हा आहे हा ऑरेंजमधून ग्रीनमध्ये जाईल. कोरोनामुक्त कधी होईल? लस आल्यावरच होईल. तर आता कधी पुढं तर आता एवढी टेस्टला पाठवलेली आहेत त्यातलं काय होत झालं की आणि पुन्हा वाढणार होती ती वाढू नये अशी आपण प्रार्थना करूया. परंतु आपण सगळ्यांनी आणि विशेषतः मीडियाने आम्हाला जे सहकार्य केलं तुमचंही मनपूर्वक, कारण इतकी मोठी वास्तविक ही थोडीशी लोकांच्यावर जबरदस्तीच होती त्यांच्यासाठी होती किंवा घरातून बाहेर पडायचं नाही. त्यांना महानगरपालिका लोकच त्यांना जीवनावश्यक वस्तू देतील, त्यांना लागणाऱ्या सुविधा देतील. सारखे मला फोन यायचे आणि त्यामुळं अनेक लोकांची हाल झाली याची जाणीव आम्हाला आहे. त्यामध्ये रमजान महिना येणार होता त्याच्याही त्या लोकांच्या अडचणी होत्या. त्या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचंही मनपूर्वक मी आभार मानतो. आणि या कोरोनाच्या बाबतीत राज्य शासनाने जे निर्णय घेतले होते गरिबांचे वास्तविक फार मोठं संकट होतं राज्यावर. केंद्र सरकारनं सुद्धा आपल्या अजूनही थकबाकी जीएसटी दिलेली नाही. आपला फार मोठा हिस्सा जो आपल्याला अपेक्षित आपला रेव्हेन्यू होता तो आलेला नाही. असं असताना सुद्धा आपण गरिबांचे सगळे कार्यक्रम घेतले. आपण एप्रिल महिन्याचं गहू आणि तांदूळ 2 आणि 3 रुपयानं 76% लोकांचं प्राधान्याने अंत्योदयाचं मला मी त्या तुम्हाला इतर माहिती दिली होती त्यांचं आपण देऊन आज मुक्त झालो. त्यानंतर पंतप्रधानांनी 5 किलो मोफत तांदूळ प्रति माणसी ते सुद्धा आपण देऊन टाकलं. त्यानंतर राहिले होती किशरी कार्ड. तुम्हाला माहिती असेल की 3 कोटी लोक असे आहेत. मी काय राजकारण करण्यासाठी बोलत नाही. ज्यावेळा आम्ही मंत्री होतो लोकशाही आघाडी शासन होतं केंद्रामध्ये पवारसाहेब आणि सोनिया गांधींचं राज्य होतं त्यावेळा ही अन्न सुरक्षा कायदा आपण आणला. 59,000 रुपये शहरी माणसाला उत्पन्नाला आणि 44 ते 49,000 ग्रामीण भागाच्या उत्पन्न व्यक्तीला आपण अन्न सुरक्षा कायद्याचा फायदा दिला. ही 76% लोक होते. त्याला 2 आणि 3 रुपयाला आपण देत होतो. अंत्योदयाला 25 किलो देत होतो. 3 रुपये आणि 2 रुपयाला गहू आणि तांदूळ 5 किलो आपण प्रति माणसे या प्राधान्य कुटुंबाला देत होतो. त्यातील 3 कोटी लोक असे होते की हे किशरी कार्ड होते यांना अन्नाचा या सुरक्षेचा फायदा होत नव्हता. आमच्या काळात त्या निवडणुकीपूर्वी 2 वर्ष सलग 300 कोटी रुपये खर्च करून बाहेरून बाजारातून खरेदी करून आम्ही सवलती या दरात गहू आणि तांदूळ दिला. परंतु हे सरकार आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं त्यांनी फक्त 14 जिल्ह्यांना हा लाभ दिला. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांनी बाकीच्या 21 जिल्ह्यांचा लाभ 5 वर्षात या धान्याचा मिळाला नाही. कोरोनाच्या या संकटाच्या निमित्ताने पहिल्यांदा हे उद्धव ठाकरे आणि अजित पवारच्या नेतृत्वातील सरकारनं पहिल्यांदा 300 कोटी रुपये खर्च करून आपण 3 किलो गहू 2 किलो तांदूळ
मला वाटते 12 रुपये आणि 8 रुपये 12 आणि 8 रुपये किलोनी सवलती दरात देण्याचा निर्णय घेतला. आता आपण पूर्ण करण्यात आलं. एकाच महिन्यात एवढं मोठं वाटप केलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी 2 योजना जाहीर केल्या होत्या. जनधन योजना 500 रुपये, त्याचा 500 रुपयाचं वाटप मला वाटते नॅशनल बँकेने सांगितलं की आम्ही ते पूर्ण कर्ज आणलेलं आहे. त्यानंतर 3 महिन्यासाठी शेतकरी सन्मान योजना त्यांची जी होती त्याचे 2000 रुपये प्रमाणे वाटप त्यांनी पूर्ण कर्ज आणलेलं आहे. आमच्याही शेतकऱ्यांना कर्जमाफी सगळे पैसे जवळजवळ पूर्ण मिळालेले आहेत. आणि ज्यांना मिळालेले नाही, ज्यांचं ऑथेंटिकेशन राहिलेलं होतं, त्यांना आरबीआयला आम्ही परवा मंत्रिमंडळामध्ये ठराव केला की त्यांचं कर्ज आलंय समजा आम्ही शासन फेडणार आहोत, नवीन कर्ज मिळण्यासाठी त्याला परवानगी द्यावी, तर थकबाकीदाराला कर्ज देऊ नये अशी ही आरबीआयची नियम असल्यामुळं असा काय आम्ही ठराव करून त्यांच्याकडे पाठवलेला आहे. मला वाटते त्याही शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी योजनेचे पैसे ज्यांचे अजून ऑथेंटिकेशन म्हणून आलेले नाहीत, म्हणजे त्याने जे अंका लावायचा होता त्यामुळं त्यांना कर्ज मिळण्यामध्ये कसली अडचण येणार नाही. त्याशिवाय 3 महिन्याचे ॲडव्हान्स इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर अपंगाची दिव्यांगाची योजना, श्रावणबाळ योजना, या सगळ्या गरिबांच्या योजनेचे 3 महिन्याचे एप्रिल मे आणि जून यांचे ॲडव्हान्स पैसे आता आलेले आहेत. म्हणजे पुढच्या त्याचंही वाटप आता मी कलेक्टरला सांगितलं की ते सुरू केलेलं आहे, त्याचे पैसे जमा झालेले आहेत. मला वाटते 2-3 दिवस त्यात सुद्धा बँकांनी, मी जिल्हाधिकारी स्वतः त्यात लक्ष घालावं. बँकांनी मंडप फार मोठी उष्णता आहे, 40 सेंटिग्रेडपेक्षा जास्त आहे, त्याचं मंडप घालावेत, पाण्याच्या सुविधा कराव्यात. आणि हे जे रेशन आहे किंवा हे पैसे जे आहेत ते मिळण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्यात कशी आपण यशस्वी होऊ, त्या लोकांना कसा होणार नाही याची काळजी घेऊन याचं वाटप कशा प्रकारे व्हावं याची दक्षता त्यांनी घ्यावी. आता दुसरा आता जे कामगार घरात बसले आहेत त्यांना काम द्यावं. आता जिथे तिथं मागणी येईल ऑनलाईन, तिथे जर MIDC मध्ये स्वतः जर तिथं ते कर्मचारी ठेवणार असतील तर तिथं, किंवा ते आणण्याची नेण्याची व्यवस्था असतील तिथं, आता तरी आपण शहर सोडून ग्रामीण भागातील मोटरसायकलनं जरी येणार असतील तर त्यांना सुद्धा आपण पास देणार आहोत. आणि मला वाटते जवळजवळ 154 कारखाने, 225 कारखाने आता सुरू झालेले आहेत आणि 3530 हे कामगार आता गेलेले आहेत. आणि मला वाटते असे जर कोण तयार होणार असतील तर ते कारखाने सुरू करायला प्रशासन निश्चितपणानं त्यांना परवानगी देईल. म्हणजे काम सुद्धा एका बाजूला सुरू आहे, कारण आर्थिक संकट हे फार मोठं आहे, परंतु त्याचा प्रादुर्भावही होता कामा नये असं नियम पाळून हे जे कारखाने सुरू करण्यास त्याला परवानगी देण्याचं शासनाचं धोरण आहे. सापडले नाही तर अशा तालुक्यांचं काही शिथिल करण्याचा विचार आहे का 3 महिन्यांचा? नाही, आता काय झालंय की केंद्र सरकार आता गाईडलाईन देणार आहे उद्या परवा, त्यानंतर राज्य सरकार देणार आहे. तो राज्य सरकार किंवा ते स्वतः मुख्यमंत्री त्याबद्दल आपलं वक्तव्य करतील. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेलं आहे किंवा जिथं अजिबातच नाही तिथल्या सीमा हे करून सील करून थोडं जायला परवानगी द्या, दुकाने उघडायला परवानगी द्या. कारण घरात बसून लोक कंटाळलेले आहेत, त्यांचं पेशन्स संपलेलं आहे. आता ते काय घरात राहायला तयार नाही. जिथं नाही तिथं थोडंसं जिल्ह्याचा माणूस बाहेर जाणार नाही, जिल्ह्याचा माणूस बाहेर आत येणार नाही, अशा पद्धतीनं काय तर करता आलं तर करावं अशी आम्ही सूचना केलेली आहे. तर मला वाटते केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे आपले मुख्यमंत्री तो निर्णय घ्यायला करतील. आम्ही आपलं काय असावं हे सांगितलेलं आहे. पण जिल्ह्यात आता रेड झोन मध्ये आहे, मग आता याचं निकष जर समजा बदलून गेलं तर कसं करायचं? नाही, आता ठीक आहे, आज रेड झोन मध्ये असला तर 10 तारखेच्या पुढे ते होईल ना. ठीक आहे, एकदा आता रेड आहे म्हटलं रेड असं करणार नाही, पण आता कारखान्यामध्ये चालू झाली की आता फक्त प्रश्न कुठं आहे की 3च तालुक्यामध्ये म्हणजे एक नगर शहर, जामखेड आणि संगमनेर, त्या 3 ठिकाणी आहे. त्यामध्ये सुद्धा काय करता येईल ते बघू आपण. परंतु आज काय मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. रेड झोनची जी कल्पना एक गोष्ट समजून घ्या, रेड झोन जे आहे 2 गोष्टीवर डिपेंड असतो. एक तर त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जे आहे वस्तू सापडले आणि दुसरा जे आहे त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा जो डबलिंग रेट आहे म्हणजे किती दिवसामध्ये त्या जिल्ह्यामध्ये रुग्ण डबल होत आहे, त्या 2 गोष्टीवर अवलंबून असते. जेव्हा रेड झोनची संकल्पना आली होती तो फारच सुरुवातीचा फेज होता. आता 20 दिवसाला गेला आपला डब्लिंगचा रेट. 20 दिवसापेक्षा जास्त या आमच्या जिल्ह्याचे डबलिंग रेट आहे.
काही जिल्ह्यांचे जे आहे 3-3, 4-4, 5-5 आहे. हा एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे की जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी आमच्या जिल्हा दिसत होता जास्त आहे. पण आता जर तुम्ही कम्पेअर केलं काही जिल्ह्यामध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती इकडे नाही आहे. सो होपफुली शासनाने आणि ते ग्रेडेशनमध्ये आहे, जरी रेड आहे नंतर ऑरेंज नंतर ग्रीन, परिस्थितीप्रमाणे ते आपण हळूहळू आणि सर्वांना त्याच दिशेने वळायचे आहे. सत्य उद्या जे ध्वजवंदन होणार आहे की जिल्ह्यात एकाच ठिकाणी होणार का? एकाच ते. एकाच ठिकाणी. सर एक तर हे कोरोनाचं जरी संकटातून आपण म्हणजे 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात आलो बाहेर आलो, त्याच्यानंतर पुढील 2-3 महिने पण सार्वजनिक कार्यक्रमांवर काही निर्बंध लावण्याबाबत असणार आहे का? असा काही विचार ते आता आहे? आज काय आपल्याला काय सांगता येणार. आता ते सायरस पुनावालाचा आदर मालक म्हणाला की मी लस तयार करून ठेवलेली आहे. आता लस उद्या झाली तर मग कशाला होईल, मला लोकांनी भीतीच जाईल ना ती. 3 तारखेनंतर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार आहे का? नाही, मी तुम्हाला म्हणायचं की केंद्र सरकार राज्य सरकार ठरवणार, आपण काय बोलणार. आम्ही आमच्या सूचना केलेल्या आहेत काय असावं. आता राज्य सरकार एका विभागापुरतं होत नाही, सगळ्या विभागांचं या कोरोनाच्या बाबत काय करावं म्हणजे आता अजून निर्णय झालेला नाही. पूर्ण बंद असं नाही. हे होईल, निर्णय होईल त्याचा.